नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे की तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 12 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 12 जुलैला आंतरराष्ट्रीय आशा दिवस कोणत्या संस्थेने घोषित केलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संयुक्त राष्ट्र महासभेने. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 12 जुलैला आंतरराष्ट्रीय आशा दिवस असतो आणि या दिवशी चांगल्या आशेची, लवचिकतेची आणि जागतिक सहकार्याची भावना वाढवतात. हा दिवस संयुक्त महाराष्ट्राने याला मान्यता दिलेली आहे. या व्यतिरिक्त 12 जुलैला मलाला दिन देखील असतो. मलाला दिन हा मलाला युसुफ झाई यांच्या वाढदिवशी पाळतात. त्या पाकिस्तानमधल्या शिक्षक हक्क कार्यकर्त्या होत्या, हे लक्षात ठेवा. आणि 12 जुलैला पेपर बॅग दिवस देखील असतो. फ्रान्सिस वॉले यांनी 1852 साली पेपर बॅग बनविण्याची मशीन तयार केली होती आणि त्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, स्विगी इन्स्टामार्टला 9 नोटिसा कोणत्या संस्थेने बजावल्या आहेत? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण FSSAI या डिपार्टमेंटने. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. FSSAI ने 11 जुलै 2026 रोजी स्विगी इन्स्टामार्टला 9 नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि याचा फुल फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. भारतातील अन्न सुरक्षिततेचं मुख्य व वैधानिक नियामक आहे आणि ही संस्था फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट 2006 अंतर्गत स्थापन झालेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि अन्न व्यवसायांना परवाने देणे, अन्न सुरक्षेचे मानके ठरवणं आणि त्यावरती नियंत्रण ठेवणं हे FSSAI ची जबाबदारी आहे. आणि FSSAI ने इन्स्टामार्टला त्यांच्या कंप्लायन्स रेकॉर्ड्स आणि क्वालिटी अशुरन्स सिस्टीमची माहिती द्यायला यामध्ये सांगितलेली आहे. पुढील प्रश्न तिसरा, निफ्टी 500 अहिंसा निर्देशांक कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NSE इंडिसेस लिमिटेडने. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. NSE इंडिसेस लिमिटेड ने 10 जुलै 2026 रोजी निफ्टी 500 अहिंसा इंडेक्स सुरू केला आहे आणि ही कंपनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE ची उपकंपनी आहे. आणि निफ्टी 500 अहिंसा इंडेक्स हा थीमॅटिकल इंडेक्स आहे आणि म्हणजेच विशिष्ट थीमवरती आधारित आहे. हा निर्देशांक निफ्टी 500 मधल्या कंपन्यांवरती आधारलेला आहे आणि इथे फक्त अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स तत्वे पाळणाऱ्या कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्राण्यांना इजा करणारे व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यात घेण्यात आलेल्या नाहीयेत किंवा यांचा समावेश नाहीये. आणि अहिंसा गेन फाउंडेशन च्या सहकार्याने हा निर्देशांक तयार केला गेलेला आहे आणि या निर्देशांकामध्ये कंपन्यांचे ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशा 3 गटांमध्ये वर्गीकरण देखील करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न चौथा, BSNLचा नवीन सॅटेलाइट फोन कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करतो? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, इन्मारसॅट उपग्रह तंत्रज्ञानाचा. इन्मारसॅट उपग्रह तंत्रज्ञान. ओके, महत्वाचे पॉइंट्स पहा याचे. BSNL ने भारतामध्ये नवीन सॅटेलाइट फोन आणलेला आहे. BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड होय आणि या फोनमध्ये
मार्सॅट सॅटेलाइट टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे आणि हा फोन मोबाईल टॉवर शिवाय थेट उपग्रहांशी कनेक्ट होतो आणि फोनची साधारण याचा बाजारभाव हा 1,34,166 सर्व करांसह अशी त्याची किंमत आहे आणि अगदी दुर्गम भागात सुद्धा कॉल्स आणि मेसेज करता येतात, हे त्याची गुणवत्ता आहे. आणि यामध्ये SOS म्हणजेच आपत्कालीन बटन देखील आहे आणि या बटनाने लोकेशन सहित तातडीचा मेसेज पाठवता येतो. आणि BSNLचा हा सॅटेलाइट फोन विश्रंभावरून दुर्गम आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क टिकवून ठेवण्यास मदत करतो. पुढील प्रश्न 5वा. आस्था वनसंरक्षण योजना साठी केंद्र सरकारने किती निधी मंजूर केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 3,000 कोटी रुपये इतका. महत्वाचे पॉइंट्स पहा. केंद्र सरकारने आस्था वनसंरक्षण योजना मंजूर केलेली आहे आणि यासाठी 3,000 कोटींचा निधी देखील दिलेला आहे. आणि ही जी योजना आहे ती 10 जुलै 2026 रोजी मंजूर झालेली आहे. 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षांसाठी ती राबवली जाईल. आणि या योजनेखाली देशभरातल्या 15,000 पवित्र वनांचे संरक्षण केले जाणार आहे. आणि योजनेचा निधी नॅशनल CAMPA फंड मधून देणार आहेत आणि याचं पूर्ण नाव आहे नॅशनल कॉम्पेन्सेटरी अफॉर्सेशन्स फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ऑथॉरिटी असा त्याचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवा. आणि योजना प्रतिपूरक वनीकरण या संकल्पनेशी संबंधित आहे. पुढील प्रश्न 6वा. अनिल मेनन कोणत्या अंतराळ यानातून ISS कडे रवाना होणार आहेत? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक D, रॉसकॉस्मॉस सोयूज M29 असं त्या अंतराळ यानाचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन 14 जुलै 2026 ला ISS कडे जाणार आहेत आणि त्यांचं प्रक्षेपण कझाकस्तान मधल्या बायकोनूर कॉस्मोड रोम मधून होईल. पहिला मुद्दा लक्षात घ्या. आणि रॉसकॉस्मॉस सोयूज M29 या अंतराळ यानातून प्रवास ते करणार आहेत आणि त्यांच्यासोबत 2 रशियन कॉस्मोनॉट्स देखील असतील. आणि अनिल मेनन यांची ISS वरील मोहीम ही 8 महिन्यांची असणार आहे आणि ते भारतीय वंशाचे असून सध्या US स्पेस फोर्स मध्ये कोलोनल मध्ये आहेत आणि वय त्यांचं 49 वर्ष आहे आणि इमर्जन्सी मेडिसिन फिजिशियन आहेत ते. आणि या मोहिमेमध्ये सूक्ष्म गुरुत्वाचा शरीरातील रक्तप्रवाहावरती काय परिणाम होतो हे ते अभ्यासणार आहेत. पुढील प्रश्न 7वा. भारत आणि न्यूझीलंडने 2023 पर्यंत द्विपक्षीय व्यापाराचे किती लक्ष निश्चित केलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 35,000 कोटी रुपये इतकं. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि न्यूझीलंडने 11 जुलै 2026 रोजी संबंध स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पर्यंत नेले आणि दोन्ही देशांनी 2030 पर्यंत 35,000 कोटी इतकं द्विपक्षीय व्यापाराचं लक्ष देखील ठरवलं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10-11 जुलै 2026 रोजी न्यूझीलंडला भेट दिली आणि ही 40 वर्षांनंतर पहिली भारतीय पंतप्रधानांची भेट होती. आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झन हे आहेत आणि त्यांनी स्वागतच केलं मोदींचं. आणि दोन्हींनी मिळून स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप रोड मॅप 2030 स्वीकारला आणि हा पुढील 4 वर्षांसाठीचा संयुक्त कृती आराखडा आहे. आणि भारत न्यूझीलंड फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे FTA मुळे व्यापार वाढणार आहे आणि गेल्या 3 वर्षात द्विपक्षीय व्यापारामध्ये 50% पेक्षा जास्त वाढ झालेली आहे. पुढील प्रश्न 8वा. बिग बॅश लीग
BBL 2026-27 चा उद्घाटन सामना भारतातील कोणत्या शहरात होणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चेन्नई येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. बिग बॅश लीग BBL हा ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय T20 क्रिकेट स्पर्धा आहे आणि 2026-27 या हंगामातील पहिला सामना भारतात चेन्नई MA चिदंबरम स्टेडियम वरती होणार आहे आणि याचं जे उद्घाटन आहे ते 12 डिसेंबर 2026 रोजी सामना खेळवला जाणार आहे आणि ऑस्ट्रेलिया बाहेर हा पहिलाच अधिकृत BBL सामना आहे आणि या सामन्यामुळे दोन्ही देशांमधील क्रीडा सहकार्य वाढेल आणि BBL ला जागतिक स्तरावरती पोहोचवण्यासाठी हे मोठं पाऊल असणार आहे. पुढील प्रश्न 9. दिल्ली सरकारने पावसाचे पाणी संधारण करण्यासाठी किती CM श्री स्कूल्स ची निवड केलेली आहे? ही योजना लक्षात ठेवा. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, 75 शाळा. महत्वाचे पॉइंट्स पहा. दिल्ली सरकारने 10 जुलै 2026 रोजी पावसाचे पाणी साठवण्यासाठी एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केलेला आहे आणि या प्रकल्पामध्ये 75 CM श्री शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे आणि या करारामध्ये दिल्ली सचिवालयामध्ये स्वाक्षऱ्या देखील झाल्या आणि हा प्रकल्प कॅच द रेन अभियानाचा एक भाग आहे, हे लक्षात ठेवा. आणि IGL CSR अंतर्गत निधी दिला जाईल आणि एहसास NGO प्रकल्प याची अंमलबजावणी करणार आहेत. पुढील प्रश्न 10. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सर्वोत्तम पद्धतींसाठी मासिक वेबिनार मालिका कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने NHM अंतर्गत मासिक वेबिनार मालिका सुरू केलेली आहे आणि या मालिकेचा शुभारंभ जागतिक लोकसंख्या दिन 2026 निमित्त करण्यात आलेला आहे आणि ही मालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरू करण्यात आली आणि ही वर्षभर चालणारी ज्ञान विनिमय मालिका आहे आणि या उपक्रमामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहेत आणि यशस्वी आरोग्य उपक्रमांची देवाणघेवाण या मालिकेचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न 11. शांती ऍक्ट 2025 च्या अंमलबजावणीसाठी भागधारक सल्लामसलत कोणत्या संस्थेने आयोजित केलेला आहे? शांती ऍक्ट 2025 योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, नीती आयोगाने. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. नीती आयोगाने शांती ऍक्ट 2025 च्या अंमलबजावणीसाठी भागधारक सल्लामसलत आयोजित केली आणि ही सल्लामसलत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. शांती ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी विधायी आणि नियामक चौकटीवरती चर्चा झालेली आहे आणि मसुदा नियम म्हणजे ड्राफ्ट रूल्स आणि नियमावली रेग्युलेशन्स यांचे परीक्षण यामध्ये करण्यात आलेले आहे आणि FDI धोरणातील तरतुदींवरती चर्चा करण्यात आलेली आहे आणि कायदेशीर अनुपालन यंत्रणांवरती भर देण्यात आलाय. दीर्घकालीन प्रकल्पांसाठी वित्तीय व्यवस्था मजबूत करण्यावरती यामध्ये भर दिला जात आहे. पुढील प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारत आणि न्यूझीलंड यांनी 2026 मध्ये किती वर्षांच्या क्रीडा संबंधांचा उत्सव साजरा केलेला आहे? भारत आणि न्यूझीलंडने 2026 मध्ये ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 100 वर्ष. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि न्यूझीलंड यांनी 2026 मध्ये क्रीडा संबंधांची 100 वर्ष पूर्ण केली आणि दोन्ही देशांतील क्रीडा संबंधांची सुरुवात 1926 मध्ये झाली होती आणि भारतीय लष्कराचा हॉकी संघ या न्यूझीलंड दौरा करणारा पहिला भारतीय क्रीडा संघ होता आणि मेजर ध्यानचंद 1926च्या ऐतिहासिक हॉकी संघाचे सदस्य देखील होते आणि हॉकी हा भारत न्यूझीलंड मैत्रीचा महत्वाचा दुवा मानला जातो आणि FIH वुमन्स
नेशन्स कप 2026चे आयोजन ऑकलंड येथे करण्यात आलेले होते आणि हॉकीमुळे दोन्ही देशांतील लोकांमध्ये मैत्रीचे बंध अधिक मजबूत झालेले आहेत. भारत आणि न्यूझीलंड क्रीडा संबंधाचे 26 वर्ष पूर्ण होणे या दोन्ही देशांसाठी एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 12 जुलै 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.